एकेकाळी एका समृद्ध शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती. त्याला एक मुलगी होती जी तो स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत असे. त्याची मुलगी मोठी झाल्यावर व्यापाऱ्याने तिच्यासाठी योग्य मुलगा शोधायला सुरुवात केली. त्याला तिचे आयुष्य आनंदी आणि सुरक्षित असावे असे वाटत होते. खूप शोध घेतल्यानंतर त्याला 2 तरुण भेटले. पहिला खूपच देखणा होता आणि मुलगी त्याच्या सौंदर्याने मोहित झाली होती. व्यापाऱ्याच्या मुलीला तो आवडला, कारण तिला असे वाटत होते की केवळ सौंदर्यामुळेच खरा आनंद मिळेल. दुसरा तरुण सामान्य दिसणारा होता, पण तो खूप सद्गुणी होता, बुद्धिमान, मेहनती आणि दयाळू. व्यापाऱ्याला हा तरुण जास्त आवडला, कारण त्याला माहिती होतं की जीवनात दिसण्यापेक्षा सद्गुणीपणा जास्त महत्त्वाचा आहे. व्यापारी संताकडे आला. संतांनी त्याचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले आणि हसले. ते म्हणाले, "काळजी करू नका, मी उद्या तुमची समस्या सोडवतो. उद्या दुपारी तुमच्या मुलीला घेऊन माझ्याकडे या. पण 2 गोष्टी लक्षात ठेवा. शहराच्या हद्दीनंतर तुमचे वाहन सोडून चालत या आणि सोन्याच्या रत्नजडित भांड्यात पिण्याचे पाणी घेऊन या." दुसऱ्या दिवशी उन्हाळ्याच्या कडक उन्हात दोघेही पायी निघाले. सूर्य प्रखर होता आणि भांड्यातील पाणी गरम झाले. त्यांची तहान भागू शकले नाही. तहानलेले आणि थकलेले ते आश्रमात पोहोचले. संताने व्यापाऱ्याच्या मुलीला काळ्या मातीच्या भांड्यातील थंड पाणी प्यायला दिले, ज्यामुळे तिची तहान भागली. मग हसत तो म्हणाला, "मुली बघ, सोन्याची घागर सुंदर होती, पण काही उपयोगाची नव्हती. मातीचे भांडे सामान्य होते, पण त्याच्या पाण्याने तुझे जीवन वाचले. सौंदर्य आणि सद्गुण यात हाच फरक आहे. आयुष्य दीर्घ आहे, सौंदर्य क्षणभंगुर आहे, सद्गुण शाश्वत आहे." मुलीला समजले आणि तिने तिच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार सद्गुणी तरुणाची निवड केली. तात्पर्य: सौंदर्य आकर्षक आहे, पण गुण हे जीवनाचा आधार आहे.